यांनी महत्त्वपूर्णाची घोषणा केली व तसेच एकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की मी दररोज न्यू अपडेट देत असतो। केंद्र सरकारने 2022 पासून ते 24 पर्यंत जो काही पीक विमा मंजूर केला आहे त्याचा दुसरा टप्पा अखेर आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होण्यास सुरुवात होणार आहे। मुख्यमंत्री महोदय स्वतः पत्रकार परिषद घेऊन ही महत्त्वाची माहिती दिली आहे। त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला अजूनही तुमच्या बँक खात्यावरील पीक विमा 11 सुद्धा मिळाले नसेल तर तुम्हाला 2 ते 4 तासामध्ये जमा होताना दिलेले जर तुम्ही 2022-23-24 मध्ये भुईमुग पीक विम्याचे नुकसान झाले असेल तर भुईमुगला हेक्टरी 45,000 रुपये 3 वर्षाचा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदेशांच्या नंतर पीक विमा दुसरा टप्पा अखेर खरोखरच सुरू करण्यात आला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आता दिवस गोड होणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे। भुईमुग पिकाला 45,000 रुपये 3 वर्ष रखडलेले पीक विमा मंजूर करण्यात आले आहे। मित्रांनो, दुसरा टप्पा वाटप होणार जिल्हे व वेळ आपण या ठिकाणी पाहणार आहोत। मित्रांनो, पीक विमा कंपन्यातील 3 टप्पे केले असून पहिला टप्पा झाली आहे तर काही ठिकाणी वाटप सुरू आहे। अशाच आज दुपारी दुसरा टप्पा वाटप जाहीर केला आहे। तर मित्रांनो, आता दुसऱ्या टप्प्यातील जिल्ह्यांना सविस्तर यादी पाहूया। मित्रांनो, 10 डिसेंबर या दिवशी सकाळी 11 वाजता यवतमाळ, नाशिक, जळगाव, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा केले जाणार आहे। 12 डिसेंबर या दिवशी सकाळी 11:30 वाजता बुलढाणा, धाराशिव, नांदेड, पालघर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा केला जाणार आहे। मित्रांनो, 14 डिसेंबर रोजी सकाळी 12 वाजता चंद्रपूर, लातूर, अमरावती, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा केला जाणार आहे। 16 डिसेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता गोंदिया, बीड, वाशिम, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील सगळ्यांना शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा केले जाणार आहे। मित्रांनो, पहिला आणि दुसरा टप्प्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपण पाहिला या आहे। मित्रांनो, राज्य सरकारकडून तिसऱ्या टप्प्यातील जिल्ह्याची यादी जाहीर केली लगेच आपण या व्हिडिओ अपलोड करणार आहोत। त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच PM मराठी। धन्यवाद।